हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच 12वीचा इंग्रजीचा पेपर संपलेला आहे. जसं मी सांगितल्याप्रमाणे कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पेपरचा रिव्ह्यू देईल. आज जस्ट माझ्या हाती पेपर आलेला आहे. तो पेपर पाहून मला असं वाटतं की थोडे अधिक जे क्वेश्चन बँक आपल्याला प्रोव्हाइड करण्यात आलेली होती त्यामध्ये जसं आपल्याला एक सजेस्ट करण्यात आलेलं होतं की ग्रामरला ऑप्शन असेल. आजच्या पेपरमध्ये कुठल्याही ग्रामरच्या सेंटेन्सला ऑप्शन देण्यात आलेला नाही आहे. 1-2 मिस्टेक पेपरमध्ये झालेल्या आहे. त्या मी तुम्हाला मी काही ऑब्जेक्टिव्हचे आन्सर मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. 1-2 ठिकाणी बोर्डने मिस्टेक देखील केलेल्या दिसून येतात पेपरमध्ये. त्यानंतर एक नॉवेलवर जे आपल्याला तिसरी नॉवेल आहे द साइन ऑफ 4, त्यामध्ये जे 2 क्वेश्चन पेपरला विचारण्यात आलेले होते त्यापैकी जो दुसरा क्वेश्चन आहे तो आपल्याला टेक्स्टमध्येच नाही आहे. तो आउट ऑफ टेक्स्टचा क्वेश्चन देखील आपल्याला पेपरमध्ये टाकण्यात आलेला आहे. ओके, चला तर मग मी तुम्हाला पेपरमधून घेऊन जातो आहे. काही प्रश्नाचे जितकेही ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आहे ते नॉवेलवरचे असो, ग्रामर क्वेश्चन असो, ट्रू फॉल्स असो, ते मी तुम्हाला पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. ठीक आहे, चला मग आता पाहूया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण हा पेपर सॉल्व करण्याचा प्रयत्न करूया. तर हा आजचा पेपर आहे. बघा, तुम्हाला द कॉफ अँड द अँथेम बाय ओ हेनरी यावर टेक्स्ट विचारण्यात आलेला आहे. हा पॅसेज तुम्हाला दिलेला होता. त्यानंतर या पॅसेजवरचे काही क्वेश्चन आन्सर आपण घेऊया. ओके, चला, इथे A1 दिलेला आहे, ट्रू ऑर फॉल्स. आणि नुसतं ट्रू ऑर फॉल्स इतकंच नाही तर आपल्याला त्यामध्ये म्हणते आहे करेक्ट द फॉल्स स्टेटमेंट अँड रिराईट. राईट, पुन्हा रिराईट करायचे आहे सेंटेन्सेस. बघा, द फर्स्ट सेंटेन्स इज सोफी ब्रोक द ग्लास ऑफ द शॉप विंडो. हे ट्रू आहे. राईट, ट्रू असल्यामुळं आपल्याला करेक्ट करण्याची गरज नाही आहे. सेकंड सेंटेन्स बघा, नोबडी हर्ड द ब्रेकिंग ऑफ द ग्लास विंडो. दिस इज द फॉल्स स्टेटमेंट. राईट, आता याला करेक्ट कसं कराल तुम्ही? पोलिसमॅन अँड सम पीपल हर्ड द ब्रेकिंग ऑफ स्मॉल विंडो, असं तुम्हाला करेक्ट करावं लागेल. तुम्ही केलं असेलच. सी नंबर्स, द पोलिसमॅन चेस सोफी. दिस इज ऑल्सो फॉल्स स्टेटमेंट ना. पोलिसमॅन चेस वन ऑफ द अनादर पर्सन, नॉट सोफी. लास्ट वन सी, सोफी डिड नॉट रन अवे फ्रॉम द प्लेस. दिस इज ट्रू. हे ट्रू सेंटेन्स आहे. राईट, चला, rearrange the following statement in order of their occurrences in the extract. सी, आपल्याला सिक्वेन्सनं लावायचे आहे. बघा, तर फर्स्ट सेंटेन्स आहे, सोफी टूक अ स्टोन अँड डॅश इट थ्रू द ग्लास. दिस इज द फर्स्ट नंबर. सेकंड, द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्ल्यू. थर्ड नंबर आहे, सोफी विथ डिस्गस्ट इन हिज हार्ट ट्रिप्टेड अलॉंग ट्वाइस अनसक्सेसफुल. आणि फोर्थ नंबर आहे, नाव गेट बिझी अँड कॉल अ कॉप. अशा प्रकारचा तुम्हाला सिक्वेन्स लावायचा होता. ओके, सी A3 गेस. आपल्याला गेस करायचा आहे इथे. रीड द फॉलोइंग सेंटेन्सेस अँड राईट डाऊन व्हॉट इट मीन्स. या सेंटेन्सचा अर्थ काय? सी फर्स्ट, डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट. म्हणजे या सेंटेन्समधून हे पोलिसाला बोललेलं सेंटेन्स होतं सोफीनं. आता याचं मिनिंग होतं की सोफी हिअर वॉन्टेड टू टेल द पोलीस दॅट द ग्लास विंडो हॅज बीन ब्रोकन बाय हिम. असं किंवा अशासारखं आन्सर तुम्हाला प्रोव्हाइड करायचं होतं. त्यानंतर बी बघा, ही टोल्ड द वेटर द फॅक्ट दॅट द मायन्युएस्ट कॉईन अँड हिमसेल्फ वर टोटल स्ट्रेंजर.
आता या वाक्याचा मिनिंग काय असेल हे तर आपल्याला गेस करायचं आहे. तर इथं सोपी कसं लिहावं लागेल तुम्हाला किंवा कसं लिहायचं होतं तुम्हाला. सोपी टोल्ड द वेटर दॅट ही डिड नॉट हॅव मनी. हा सेन्स या सेंटेन्समधून येतो आहे. तुम्हाला असं लिहायचं होतं की सोपी टोल्ड द वेटर दॅट ही डिड नॉट हॅव अ सिंगल पेनी, सिंगल मनी और मनी. राईट. ओके. त्यानंतर बघा इथं पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन होता, तो तुम्ही सोडवला असेल. आपण ऑब्जेक्टिव्ह पेपर पाहणार आहोत पूर्ण फास्टमध्ये. त्यानंतर लँग्वेज स्टडीचा भाग बघा. ऑन द अपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज अ रेस्टॉरंट ऑफ नो ग्रेट प्रिटेन्शन. बघा इथे एक बोर्डची एक चूक म्हणू शकतो आपण. या सेंटेन्सला सूचनाच आलेली नाही की विद्यार्थ्यांना काय करायचं होतं. आता जर असं समजलं की ह्या दोन्ही सेंटेन्ससाठी एकच सूचना आहे, जसं इथं बघा मेक द अबो सेंटेन्सेस दिलेला आहे, म्हणजे याचा अर्थ हा होते की ह्या पहिल्या आणि दुसऱ्या सेंटेन्सला एकच सूचना लागू होते, मेक अबो सेंटेन्सेस दिल्यामुळं. पण तरी मित्रांनो बघा आपल्याला कोणतं सेंटेन्स करायचं आहे म्हणते सिम्पल. आणि हे जे गिवन सेंटेन्स आहे ऑन द अपोजिट साईड ऑफ द स्ट्रीट वॉज द रेस्टॉरंट ऑफ ग्रेट प्रिटेन्शन, हे पण सिम्पलचं सेंटेन्स आहे. सिम्पल सेंटेन्स असल्यामुळं पुन्हा सिम्पल कसं करणार, म्हणून इथं थोडासा घोळ वाटतो आणि हा मार्क्स सगळ्यांनाच मिळेल. जितके विद्यार्थ्यांनी पेपर दिलेत सगळ्यांना हा मार्क मिळेल असं मला वाटतं. राईट. पहिली तर चूक त्यांनी इथे सूचना नाही आहे 1 नंबर, आणि दिलेली असेल तिथं सेंटेन्सेस म्हटलेलं आहे, म्हणून आपण असंही समजू शकतो की दोन्ही सेंटेन्ससाठी एकच सूचना असावी. असं नसते कधी बोर्डमध्ये. पण जरी आपण असं समजलं की दोन्ही सेंटेन्ससाठी सूचना एकच आहे, सेंटेन्सेस दिले असल्यामुळं, आणि ते करा म्हणते सिम्पल, मात्र गिवन सेंटेन्स हे सिम्पलच आहे. सिम्पलचं सिम्पल कसं करायचं. ओके. चला सेकंड सेंटेन्स बघा. आपल्याला हे सिम्पल करायचं आहे. मेन हू स्मॅश विंडोज डू नॉट रिमेन टू चार्ट विथ पोलीस. सिम्पल होतं हे. आपल्याला सिम्पल सेंटेन्स करायचं आहे. बघा इथे हू गाळायचा आहे आणि स्मॅशला ING फॉर्म यूज करायचा आहे. तर आन्सरच होईल मेन स्मॅशिंग विंडोज डू नॉट रिमेन टू चार्ट विथ पोलीस. राईट. असं तुम्हाला आन्सर प्रोव्हाइड करायचं होतं. त्यानंतर आहे मॅच द कॉलम. गिबरिश मीन्स मीनिंगलेस स्पीच. राईट. एन्चॅनमेंट मॅजिक, अरेस्ट नॅब, आणि पिच मीन्स थ्रीव. राईट. तुम्हाला असे ॲरो म्हणजे जसं मी तुम्हाला इथं करून दाखवतो आहे असे करायचे नाही आहे. जसं गिबरिश लिहायचं होतं त्याच्या समोर जो वर्ड असेल, जसं इथं मिनिंगफुल स्पीच असं आन्सर लिहायचे. राईट. तुम्ही हे लिहिलेलेच असेल. चला त्यानंतर बघा नॉन टेक्स्च्युअल ग्रामर. वी कॅन ॲक्सेप्ट अवर लाईफ ग्रेसफुली. काय करायचं इथं रिराईट युझिंग मॉडेल ऑक्झिलरी शोविंग कंपल्शन आपल्याला मस्टमध्ये दाखवते, आणि आपल्याला कॅन गाळून तुम्हाला मस्ट लिहायचं होतं. ठीक आहे. वी मस्ट ॲक्सेप्ट अवर लाईफ ग्रेसफुली. त्यानंतरचं सेंटेन्स आहे आपल्याला नो सूनर करायचं होतं. ॲज आय एंटर द पोस्ट ऑफिस कॉमा द पोस्ट मास्टर प्रेझेंटेड मी विथ अ टेलिग्राम. बघा तर सेंटेन्स कसं होईल. नो सूनरनं तुम्हाला करायचं आहे, नो सूनर. त्यानंतर इथं आय एंटर म्हणजे सिम्पल पास्ट असल्यामुळं तुम्हाला इथं डीडचा वापर करायचा आहे. सेंटेन्स होईल तुमचं नो सूनर डीड आय एंटर, आणि क्रियापदाचं तुम्हाला पहिलं स्वरूप ठेवायचं आहे आय एंटर द पोस्ट ऑफिस. जिथं कॉमा आहे तिथे तुम्हाला दॅन करायचं आहे, दॅन ठेवायचं आहे. म्हणजे सेंटेन्स बघा कसं होईल, मी सांगतो आहे तुम्हाला. नो सूनर डीड आय एंटर द पोस्ट ऑफिस दॅन द पोस्ट मास्टर प्रेझेंटेड मी विथ अ टेलिग्राम. ओके. त्यानंतर बघा द मदर लुक्स आफ्टर हर चाइल्ड, आणि काय करायचं आहे मेक इट रिटोरिकल क्वेश्चन तुम्हाला बनवायचा होता.
बघा ह्याचं कसं होईल आपल्याला, डज निगेटिव्ह असं पण करू शकतो आपण, डझंट द मदर लुक आफ्टर हर चाइल्ड, आणि शेवटी द्यायचं आहे तुम्हाला क्वेश्चन मार्क. किंवा ऑर असं पण करू शकतो तुम्ही, डज द मदर नॉट लुक आफ्टर हर चाइल्ड, आणि शेवटी क्वेश्चन मार्क. पुन्हा सांगतो आहे मी, डझंट द मदर लुक आफ्टर हर चाइल्ड क्वेश्चन मार्क, किंवा डज द मदर नॉट लुक आफ्टर हर चाइल्ड क्वेश्चन मार्क. राईट, रिटोरिकल क्वेश्चन होता हा. चला नेक्स्ट एक्सरसाइज सोडवण्याचा प्रयत्न करूया आपण. त्यानंतर हा पॅसेज आहे, स्पॉट द एरर इथं आलेला आहे, पाहून घेऊ आपण. स्पॉट द एरर, आता बघा, आणि करेक्ट पण करायचं आहे. स्पॉट द एरर इन द गिवन सेंटेन्स अँड रिराईट द करेक्ट सेंटेन्स. जसं बघा, समर्स इन दिल्ली आर एक्स्ट्रीम हॉट आहे, तर आन्सर लिहायचं तुम्हाला एक्स्ट्रीमली, ELY, एक्स्ट्रीमली हॉट. सेंटेन्स कसं होईल मग तुमचं, समर्स इन दिल्ली आर एक्स्ट्रीमली हॉट इज द करेक्ट आन्सर. राईट. त्यानंतर अनसीन पॅसेज आलेला होता तुम्हाला. पहिलं बघा, रीराइट फॉलोइंग सेंटेन्सेस ॲज पर देअर ऑकरन्सेस, है ना. तर हे सेंटेन्स तुम्हाला सिक्वेन्सने लावायचे होते. तर बघा याचे आन्सर्स मी काढून दिलेले आहे. फर्स्ट नंबरवर सेंटेन्स तुम्हाला डी नंबर द्यायचा आहे. ही ग्रॅज्युएटेड फ्रॉम रिव्हरडेल कंट्री फ्रॉम न्यूयॉर्क. ओके. सेकंड, हे सेंटेन्स सेकंड आहे. ही वॉज अपॉइंटेड ॲज द डिरेक्टर इन चार्ज ऑफ नॅशनल रेडिओ अँड इलेक्ट्रॉनिक्स कंपनी लिमिटेड. थर्ड नंबरवर सेंटेन्स होतं जिथे बी नंबर आहे. टाटा ग्रुप लॉन्च इट्स पॅसेंजर कार टाटा इंडिका इन द इयर 1998. आणि फोर्थ नंबरवर आहे, म्हणजे सी नंबरचं सेंटेन्स हे फोर्थ नंबरवर होतं. बिल फोर्ड सेड टू रतन टाटा, यू आर डुईंग अ बिग फेवर ॲज अस बाय बाईंग जॉगर लँड रोवर. ओके. त्यानंतर एक्सप्लेन करायचं होतं सेंटेन्स इथे. त्यानंतर बघा, रिझन द्यायचं होतं आपल्याला. रतन टाटा डिस्क्राईब टू सेल हिज पॅसेंजर, डिसाइडेड टू सेल हिज पॅसेंजर कार बिझनेस. आणि पेपरमध्ये हे डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं होतं, पॅरेग्राफमध्ये तुम्ही केलेलं असेलच. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन आहे. राईट डिसिशन ॲट राईट टाईम इज इम्पॉर्टंट सक्सेस, एक्सप्रेस युअर ओपिनियन. इथं तुमचं स्वतःचं ओपिनियन मीन्स इट इज अ पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. कसं प्रोव्हाइड करायचं होतं तुम्हाला. ऑफकोर्स द सेंटेन्स इज व्हेरी ट्रू अँड इफ वी टेक राईट डिसिजन इन राईट टाईम दॅट बिकम सक्सेस. सर्टेनली इट इज ट्रू. वाय? बिकॉज दो द decision is correct but time must also be correct, then we can get success in life. अशासारखं तुम्हाला तुमच्या मतानुसार ते आणखी एक्सप्लेन तुम्ही केलं असेल. त्यानंतरचा ग्रामरचा भाग आहे इथे बघा. ही वर्कड हार्ड बिल्डिंग अ बेटर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स डिव्हिजन. काय करायचं इथं तुम्हाला, रिराईट द सेंटेन्स युझिंग इन्फिनिटिव्ह फॉर्म ऑफ अंडरलाईन वर्ड. इन्फिनिटिव्ह फॉर्म करायचा होता तुम्हाला. इथं जो अंडरलाईन केलेला वर्ड आहे बिल्डिंग, त्याला फक्त तुम्हाला काय करायचं होतं, टू बिल्ड. म्हणजे सेंटेन्स तुमचं होईल, ही वर्क हार्ड टू बिल्ड अ बेटर कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक डिव्हिजन्स.
राईट. त्यानंतर बघा हे व्हाईसचं सेंटेन्स आहे. रिराईट इट बिगिनिंग विथ द पॅसेंजर कार टाटा इंडिका. चेंज व्हाईसचं सेंटेन्स होतं, दिलेला टेन्स हा सिम्पल पास्ट टेन्स आहे. सेंटेन्स बघा तुमचं कसं होईल. द पॅसेंजर कार टाटा इंडिका वॉज launched by टाटा ग्रुप. ओके, पुन्हा वाचतो मी सेंटेन्स. द पॅसेंजर कार टाटा इंडिका वॉज लॉन्च्ड बाय टाटा ग्रुप. राईट. त्यानंतर बघा गिव अँटोनिम्स तुम्हाला प्रोव्हाइड करायचं होतं. इथं आपल्याला असं म्हटलं नाही, फाइंड आउट फ्रॉम द पॅसेज. प्रॉफिटच्या अपोजिट शब्द तुम्हाला लॉस, प्रॉफिट लॉस तुम्ही लिहू शकता. प्रिव्हेंट तुम्ही लिहायचं होतं अलो, फ्री, लेट लूज, है ना. अशासारखे तुम्हाला सबस्टिट्यूट शब्द पण लिहिता येत होते. प्रिव्हेंट म्हणजे रोखणे, अलो म्हणजे परवानगी देणे. त्यानंतर समरी रायटिंगचा क्वेश्चन तुम्हाला होता 3 मार्क्सला, तुम्ही सॉल्व केलेला असेलच. चला आपण फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पाहतो आहे यामधले. त्यानंतर माइंड मॅपिंग पण तुम्हाला आलेलं होतं, तुम्ही हे सॉल्व केलेलं असेलच. बघा त्यानंतर पोएट्री सेक्शनचा क्वेश्चन आहे आणि आपल्याला कविता आलेली आहे द सॉन्ग ऑफ ओपन रोड बाय वॉल्ट व्हिटमन. बघा हा क्वेश्चन कुठले प्रोव्हाइड केलेले यावर. क्वेश्चन बघा. कंप्लीट द वेव डायग्राम अबाउट द क्वालिटीज नीडेड ऑन द जर्नी ऑफ लाईफ. है ना, जीवनाच्या प्रवास करत असताना कुठल्या कुठल्या क्वालिटीची गरज असते ते इथे सूचना आहे आपल्याला. क्वालिटीज नीडेड ऑन द जर्नी ऑफ लाईफ. पेशन्स आहे, राईट. प्लॅनिंग आहे, हार्डवर्क आहे ना, विल पॉवर आहे, स्ट्रॉंग विल पॉवर एक्सेट्रा. असे पॉईंट तुम्हाला सप्लाय करायचे होते. त्यानंतर आहे ॲनालाइज द लाईन आय आस्क नॉट गुड फॉर्च्यून, आय मायसेल्फ एम गुड फॉर्च्यून. हे एक्सप्लेन तुम्हाला करायची होती लाईन, तुम्ही हे केलेलं असेल. मीन्स हिअर द पोएट वॉन्टेड टू स्ट्रेस द इम्पॉर्टंट ऑफ हिमसेल्फ, दॅट ही has good confidence in himself and that's why he doesn't believe in good fortune, he consider himself as a good fortune. अशासारखं तुम्हाला आन्सर प्रोव्हाइड करायचं होतं. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन होता पेपरमध्ये आलेला. एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ लॉंग पाथ ऑब्लिक रोड इन मॅन्स लाईफ. हा पण तुम्हाला एक्सप्लेन चांगल्या प्रकारे करता आला असेलच. त्यानंतर पोएटिक डिवाइस बघा, हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट. आयडेंटिफाय अँड एक्सप्लेन द फिगर ऑफ स्पीच इन द फॉलोइंग लाईन्स. लाईन्स होती तुमची स्टील आय कॅरी ओल्ड डेलिशियस बर्डन. आता इथं बघा आयडेंटिफायला 1 मार्क्स आहे आणि एक्सप्लेन करण्यासाठी 1 मार्क्स आहे. तर मी काल परवा जो व्हिडिओ बनवला होता कवितेमधल्या काही लाईन्स, इम्पॉर्टंट लाईन्स आणि फिगर ऑफ स्पीचेस एक्सप्लेन केलेल्या होत्या, त्यापैकीच इथं एक आलेली आहे. तर ही फिगर ऑफ स्पीच आहे पॅराडॉक्स. आता हे पॅराडॉक्स कशी आहे बघा. इथे डेलिशियस बर्डन कॅनॉट बी डेलिशियस. तुम्हाला एक्सप्लेनेशन कसं लिहायचं होतं की हिअर 2 अपोजिट वर्ड्स आर टेकन इन अ सिंगल लाईन बिकॉज बर्डन कॅनॉट बी डेलिशियस, दॅट्स वाय इट इज ॲन एक्झाम्पल ऑफ पॅराडॉक्स फिगर ऑफ स्पीच. अशासारखं तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं. ओके. त्यानंतर पोएटिक क्रिएटिव्हिटी दिलेली होती. इथं 1-2 लाईन्स तुम्हाला ऑलरेडी आलेले आहे. देर इज नो वे लिडिंग बॅक, आय मूव फॉरवर्ड इन माय लाईफ वगैरे. आणि आणखी 2-3 लाईन तुम्हाला ॲड करायच्या होत्या ज्या तुम्ही केलेल्या असेल. त्यानंतर ॲप्रिसिएशनसाठी जी कविता आलेली होती आपल्याला, ही आलेली होती हॅव यू अर्न युअर टुमारो बाय एडगर गेस्ट. या कवीची कविता होती आणि काही पॉईंट्स आलेले होते, ते तुम्हाला एक्सप्लेन करावे लागणार होते, ते केले असेल. राईट. हे बघा, हे पॉईंट होते तुम्हाला.
टायटल ऑफ द पोएम, नेम ऑफ द पोएट, थीम, पोएट्री डिव्हायसेस, लँग्वेज, व्हॅल्यूड, युअर ओपिनियन अबाउट द पोएम, आणि हे तुम्ही लिहिलेले असाल. त्यानंतर क्वेश्चन थॉट रायटिंग स्किलचा कसं झाले, उलट सुलट झालेलं आहे पेजेस. रायटिंग स्किलचा क्वेश्चन होता, स्टेटमेंट ऑफ पर्पज होतं किंवा ग्रुप डिस्कशन. ग्रुप डिस्कशनचा क्वेश्चन होता तुम्हाला, स्टेटमेंट ऑफ पर्पज. पुन्हा उलट सुलट झालेले आहे पेजेस. चला, हे रायटिंग स्किलचे आहे, हे तुम्ही ऑलरेडी सोडवलेले असालच. थेट आता आपण येऊ नॉवेलच्या क्वेश्चनकडे. एक रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला एक सांगायचं होतं, ते म्हणजे जो क्वेश्चनरीज तुम्हाला दिलेली आहे, जे आपल्याला बघा सापडला, इंटरव्ह्यू क्वेश्चन्स जे आपल्याला क्वेश्चन बँकमध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेले होते, त्यामध्ये ऑलरेडी काही पॉईंट्स दिलेले होते. एक फॉर्मॅट होता, त्या फॉर्मॅटनुसार आपल्याला बोर्ड पेपरमध्ये देण्यात आलेलं नाही आहे. आणि हा जो गिवन फॉर्मॅट आहे, हा ओल्ड फॉर्मॅटमध्ये आहे, आणि विद्यार्थ्यांनी जी तयारी केली असेल ते नवीन फॉर्मॅटची असेल. आणि म्हणून आपल्याला अगोदरच क्लिअर आयडिया बोर्डने आपल्याला प्रोव्हाइड करावी, जेणेकरून फ्युचरमध्ये अशा मिस्टेक व्हायला नको. ओके, चला, तर चारही रायटिंग स्किल तुम्ही लिहिलेले असालच. सगळ्यात महत्त्वाचा जो क्वेश्चन आहे ज्यावर मला बोलायचं होतं, तो म्हणजे लिटररी जॉनरा नॉवेल. बघा, इथं मॅच द कॉलमसाठी होतं आणि अगदी सोपे आलेले आहे. मुरासाकी शिकुबू यांनी काय लिहिलं आहे, तर टेल ऑफ जेनजी. जोनाथन स्विफ्टने अतिशय फेमस नॉवेल लिहिलेली होती, ते म्हणजे गुलिवर्स ट्रॅव्हल, जी 4 भागमध्ये विभागलेली आहे. जॉन बुनियांनी द पिलग्रिम्स प्रोग्रेस ही नॉवेल लिहिलेली आहे. आणि बंकिमचंद्र चट्टोपाध्यायने नॉवेल लिहिलेली आहे, राजमोहन्स वाईफ. राईट, तर हे तुम्हाला सोपं प्रोव्हाइड करण्यात आलं आहे. त्यानंतर बघा, पिक द ऑड वर्ड आउट. तुम्ही लिहिलेलंच असेल हे करेक्ट. अमिताभ घोष, विक्रम सेठ, अमिता देसाई, हे तिन्ही जे नॉवेलिस्ट आहे हे इंडियन आहे, आणि फक्त हेनरी फिल्डिंग जो घेतलेला आहे हे ब्रिटिश नॉवेलिस्ट आपल्याला पाहायला मिळते. म्हणून ऑड इलेमेंट कुठला आहे या एमध्ये, तर ते आहे हेनरी फिल्डिंग. त्यानंतर बघा, बीमध्ये प्लॉट, नॉवेला, सेटिंग आणि थीम. आता इथे बघा मित्रांनो, थीम आहे, सेटिंग आहे आणि प्लॉट आहे, तर हे इलेमेंट्स ऑफ नॉवेल आहे ना. इथं नॉवेला हा ऑलरेडी एक टाईप आहे, टाईप ऑफ लिटरेचर म्हणू शकतो. आणि म्हणून या ऑब्जेक्टिव्हमध्ये नॉवेला हे तुम्हाला ऑड इलेमेंट होता. राईट, त्यानंतर आणखी 2 राहिले. इथे बघा, प्लेस, टाईम, क्लायमेट, एपिस्टोलरी. इथे बघा, प्लेस, क्लायमेट, टाईम हे तिन्ही जे आस्पेक्ट आहे हे आहे स्टाईल, हे आहे सेटिंगचे. आणि एपिस्टोलरी ह्या पुन्हा टाईप आहे, टाईप ऑफ नॉवेल आहे एपिस्टोलरी, जे पत्राच्या माध्यमातून लिहिलं जातं. राईट, म्हणून एपिस्टोलरी ही द ऑड इलेमेंट होता. त्यानंतर डी बघा, हॉरर, मिस्ट्री, थ्रिलर, ऑल दीज 3 आर द आस्पेक्ट्स ऑफ गोथिक नॉवेल. गोथिक नॉवेलचे हे आस्पेक्ट आहे. आणि तुम्हाला जो आन्सर होतं ते होतं पिकारेस्क्यू. पिकारेस्क्यू इज अ टाईप ऑफ नॉवेल. राईट, आणि म्हणून पिकारेस्क्यू हे तुम्हाला आन्सर ऑड मॅन म्हणून आवश्यक होतं, लिहायचं होतं. आणि हे नॉवेलवरचे क्वेश्चन आहे मित्रांनो. पहिल्या 2 नॉवेलवर क्वेश्चन त्यांनी ठीकठाक केलेले आहे, पण तरी माझ्या मतानुसार पहिला पेपर असल्यामुळं आणि यावर्षी थोडं कोरोनाची स्थिती असल्यामुळं विद्यार्थ्यांचे सिलॅबस पूर्ण झालेले नाही आहे, इतका अभ्यास नव्हता, तरी त्यांनी जे क्वेश्चन टाकलेले आहे पूर्ण डीप टाकलेले आहे. कुठल्या कॅरेक्टरवर आपल्याला क्वेश्चन त्यांनी थेट विचारलेला नाही आहे. राईट, हा बघा आता, हाऊ डज मिस्टर ब्रेथवेट मॅनेज टू इन्क्रीज द कल्चरल एक्सपोजर ऑफ द क्लास. ठीक आहे, हा पण हे 2 क्वेश्चन ठीक आहे, पण जो मला सांगायचा होता तुम्हाला क्वेश्चन,
हा बघा, हा क्वेश्चन बघा, हाऊ डज द मिस्ट्री ऑफ बार्थोलोमोज मर्डर लीड टू होम्स टू ट्रॅक डाऊन स्मॉल है ना. हा क्वेश्चन जवळपास याचा आन्सर आपल्याला टेक्स्टमध्ये पाहायला भेटत नाही आहे, राईट. म्हणून त्यांनी हा जो क्वेश्चन टाकला अतिशय डेप्थमधला पेपरला देण्यात आलेला आहे. एनिवे, अशा प्रकारे काही ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन मी तुम्हाला सॉल्व करून इथे दिलेले आहे, राईट. कोणाला काही अडचण असेल तर तुम्ही मेसेज करा, आणि आणखी काही चेंजेस असेल या ऑब्जेक्टिव्हमध्ये तर तुम्ही मला सांगू शकता. ओके, थँक्यू फॉर वॉचिंग.